कोणार्क, अपना शहर अपनी बातें। मेरा नाम विजय जुमरानी है। मैं कल्याण खड़गपाड़ा से हूँ। मैं 6:30 बजे से यहाँ पे इस पार्क में सेंट्रल पार्क करके जो गार्डन का नाम है वहाँ पे आया हूँ 6:30 बजे से, और लंबी चौड़ी लाइन लगी हुई थी। 40-45 मिनट के बाद मुझे इस सज्जन ने मेरे को अंदर बिना टिकट के जाने के लिए बोला गया है, तो उस हिसाब से मैं बिना टिकट के अंदर आया हूँ। नहीं तो लाइन काफ़ी लंबी थी, बोला गया था 20 रुपये की टिकट है करके, तो उस हिसाब से मैं लाइन में खड़ा हो गया था। बट ये सज्जन की वजह से मैं अभी बिना टिकट के अंदर आया हूँ। थँक यू। माझे नाव विशाल मोहिते, मी इथे रामबागमध्ये राहतो। मी इथे सिटी पार्कला व्हिजिट करायला आलो होतो। लाईन खूप मोठी होती, जवळजवळ 40 मिनटं मी जवळजवळ लाईनला उभा आहे। वरून दादा आल्यामुळे आम्हाला तिकीट न करता डायरेक्ट प्रवेश मिळाला आतमध्ये। आज कल्याण पश्चिममधील सिटी पार्क येथील काही जे नागरिक कल्याणमधील आले होते त्यांच्या तक्रारीनंतर आज इथे आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी इथे येऊन धडकलो आणि जी नागरिकांना असुविधा होत होती, जवळजवळ सर्व नागरिक लहान मुलांना घेऊन जवळजवळ 1 ते 1.5 तास, कोणाला पाऊण तास अशी लाईन लावून तिकिटासाठी इथे उभी होती। परंतु तिकीट काढून इथे आतमधल्या सुविधा देखील त्यांना ज्या तिकिटाच्या बदल्यात सुविधा द्यायच्या आहेत त्या देखील नागरिकांना सुविधा इथे उपलब्ध नाहीत, सुरू नाहीत। आणि जे नागरिकांसाठी पार्क इथे आपण उभारलं आहे त्यांना जवळजवळ 1-1.5 तास लाईनला उभं राहायला लागतं आहे। ह्या त्रास या कल्याणकर नागरिकांना होता कामा नये, यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज सर्व जेवढे पण लाईनमध्ये लागलेले जवळजवळ 700-800 लोक लाईनला लागलेली होती आणि ती जवळजवळ पाऊण तास 1 तासापासून लाईनला होती, तर त्यांना मोफत सोडण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलेलं आहे। आमचा विरोध या तिकिटाला नाही, तिकीट घेतलं पाहिजे, मेंटेन झालं पाहिजे, परंतु त्या तिकिटाच्या बदल्यात ज्या सुविधा नागरिकांना अपेक्षित आहेत त्या इथे सुरू झाल्या पाहिजेत। नागरिकांना कोणत्याही प्रकारची लाईन लागली नाही पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही ऑनलाईन अशी तिकीट वगैरेची बुकिंग याच्यामध्ये सुरू केली पाहिजे। प्रशासनाला आम्ही सहकार्य करायचं काम करू, परंतु नागरिकांना कुठल्याही प्रकारची अडचण जर होत असेल तर तिथे भारतीय जनता पार्टी उभी राहील आणि नागरिकांच्या बाजूने उभी राहील आणि जे काय शक्य आहे त्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न करू, परंतु आंदोलनाचा पवित्र घेण्याची वेळ प्रशासनाने येऊन देऊ नये। जी नागरिकांना सुविधा इथे दिली पाहिजे ती देण्यात यावी। आणि आज तुम्ही बघत असाल जे पण खेळणी इथे लहान मुलांसाठी आहेत ती खूप कमी आहेत, कल्याणच्या शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणे कमी आहेत, ते देखील इथे वाढवण्यात यावी, जेणेकरून नागरिकांना चांगल्या पद्धतीने इथे लहान मुलांना त्याचा आनंद घेता येईल। आणि जे काही इथे असुविधा नागरिकांना होते लाईन लावायची आहे ती अजिबात लागता कामा नये, याच्याबद्दल उपाययोजना प्रशासनाने केली पाहिजे। पाण्याची पण सुविधा अपुरी अशी लाईट व्यवस्था इथे आहे, पाण्याची व्यवस्था नाही, स्टॉल देखील पाण्याचा इथे असला पाहिजे आणि ज्या काही सुविधा आहेत त्या संबंधित अधिकाऱ्यांनी इथे संध्याकाळी व्हिजिट करून ज्या कमतरता आहेत त्या त्यांनी पाहून पूर्ण केल्या पाहिजेत नागरिकांच्या दृष्टीने, अन्यथा आम्ही करू आणि मग आम्ही प्रशासनाला सांगू आणि ते करून घेऊ, तेव्हा तिकीट इथे सुरू केलं जावं अशी आमची मागणी आहे। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।